काय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 31 ऑगस्ट आणि आज वार आहे रविवार। तर रविवारचा बघू आज बिझनेस कसा आहे काय। आता दुपारच्या 1 वाजता आपण गाडी काढली आहे, जसं काल बोललो की 12 वाजेपर्यंत काढणार। तर आता आपण ऑनलाईन चाललो, ओला रॅपिडो आणि उबर सगळीकडे ऑनलाईन जाणार। बघूया पहिली ट्रिप कुठं लागते। आज चान्सेस असेल आपलं टार्गेट 2500 पर्यंत घेऊन जायचं, 2500-2600 भले आपल्याला थोडंफार एक्स्ट्रा करायला लागलं तर करूया, पण टार्गेट 2500-2600 होईपर्यंत। कारण आपल्याला तसं पण 1-1.5-2 वाजेपर्यंत टायमिंग आहे। कारण मी जसं बोललो काल व्हिडिओमध्ये मुंबईला जाणार आहे, तर रात्री 3 वाजता ट्रेन आहे, तर ट्रेनने मी जाणार आहे। तर बघूया, आपल्याला ट्रेनच्या टायमिंगच्या अगोदर घरी पण जायचं, घरनं तयारी करून परत स्टेशनला पण जायचं आहे। तर ठीक आहे, आता ऑनलाईन जाऊया आणि बघा पहिली ट्रिप कुठून लागते। तर जसं बोललं तसं पहिली ट्रिप लागली आपल्याला 270 रुपयाची, बावदानला ड्रॉप करायचे, ओलाकडनं लागली आहे। तर ठीक आहे, 14 किलोमीटरची रेट देते चांगला। तर जाऊया आता कस्टमरला पिकअप करूया। चाफेकर चौकातनं पिकअप आहे, पिकअप पण जवळ नव्हता 600 मीटरवरनं। तर म्हटलं त्याला पूर्ण करूया, डिजिटल पेमेंट आहे, आपल्या वॉलेटला जमा होते, आपला वॉलेट ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे आपला काय प्रॉब्लेम नाही आहे। तरी ठीक आहे, आणि रिचार्ज जर करायचा असेल तरी वॉलेट डायरेक्ट पैसे मायनस करून आपण करू शकतो। तर पहिली ट्रिप एक्सेप्ट केली, आता जाऊया कस्टमरला पिकअप करूया। बावदानला ट्रिप आपण ड्रॉप केली आहे आणि त्याच्या आपल्याला 283 रुपीज भेटले, म्हणजे 275 रुपीज आपल्याला भेटले असतील। तर ठीक आहे, ही राईड कंप्लीट केली आहे। आता याच्यानंतर बघूया पुढची राईड कुठे लागते आपल्याला। आता उबरवर 5 ट्रिप कंप्लीट करायच्या, कारण तुम्ही इथं बघू शकता पिकअप आहे झाला आमचा आहे। अजून आपल्या पिंपरी चिंचवड चालतंय। असं होतं की कधी कधी ट्रिप एक्सेप्ट होत नाहीत। आता इथं बघू शकता माझे 20 पैकी 15 ट्रिप कंप्लीट आहे। अजून आपण 5 शिकवली, आपल्याला 600 रुपये इन्सेंटिव्ह भेटतं वेगळा। तर ठीक आहे, माझा विचार आहे या ट्रिप पहिला कंप्लीट करायच्या, म्हणजे कसं आपल्याला 600 रुपये एक्स्ट्रा ॲड होतील। तर उबरचे आता ओला लावून ऑफलाईन जाऊया थोड्या वेळासाठी, आणि उबरचे पटपट जसे छोटे आली तर छोटी, मोठी आली तर मोठी, कंटिन्यू 5 ट्रिप कंप्लीट करूया, म्हणजे आपला 600 रुपयाचा इन्सेंटिव्ह आपल्याला ॲड होईल। तर ठीक आहे, मी जाणं बघू आता पुढची ट्रिप किती रुपयांनी लागते उबरला। पुढची ट्रिप पण लागली आपल्याला, कोरेगाव पार्कला ड्रॉप करायचे। 17 किलोमीटरचे मला 330च्या आसपास काहीतरी रेट दाखवलेला। म्हणलं ठीक आहे, त्याला चालतंय, आपल्या पासिंगमध्ये जाते एक ट्रिप पहिली ही। तर अजून 4 ट्रिप कंपल्सरी कंटिन्यू कंप्लीट करायचं आहे, म्हणजे इन्सेंटिव्ह ॲड होईल फक्त, एवढं काय ना, 700 रुपये भेटतात, ते 600 काय कमी नाही आहे। एक टाईमचा आपला CNG आहे, तर त्यामुळं म्हटलं त्याला कंप्लीट करूया। आता आलं आहे कस्टमरमध्ये, जास्त लांब नव्हतं, 3 मिनिटाच्या अंतराचं एक त्याच्या अगोदरची ट्रिप पिकअप केली ती मी, पण ती 14 मिनिट दाखवलेलं भुगाव रोडला। म्हटलं एवढं 4 किलोमीटर लांब जाणं काय परवडत नाही, ट्रिप कॅन्सल केली। आणि पुढची ट्रिप पण लागली मला थोड्या वेळाने, 5 मिनिटं वेट करावा लागला, पण लागली। तर ठीक आहे, म्हटलं त्याला आता ही ट्रिप कंप्लीट करूया, कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप करतो। जाताना ट्रॅफिक तर लागेल मला असं वाटतं, पण संडे तर काय सांगता येत नाही। तरी बघूया, आता जाऊया। काल सॅटर्डे होता तरी ट्रॅफिक होतं सिटीमध्ये, तर आता फेस्टिवल म्हटलं असेलच। आता बघूया किती वेळ लागते, माझ्या अंदाजे 40-45 मिनिटाच्या वरच लागतील। तरी बघू, मी सांगतो ट्रिप एंड झाला किती टाईम लागला ड्रॉप करायला, कुठं ट्रॅफिक लागलं काय नाही। तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप करतो, ड्रॉप केला भेटूया। तर कोरेगावला आपण ड्रॉप केले, 340 रुपीज आपल्याला भेटलेत। ठीक आहे, आता याच्यानंतर बघा पुढची ट्रिप कुठं लागते आणि किती वेळ लागतो आपल्याला। तर पुढची ट्रिप लागली आपल्याला कोरेगाव पार्कवरनंच, 7-8 किलोमीटरचे काहीतरी 189 रुपये काहीतरी दाखवलेले, आणि मुंडव्याला ड्रॉप करायचं गोदरेजच्या रोडला। तर मी एक्सेप्ट केली, कारण 25 मिनिटं दाखवते, ट्रॅफिक नाही दाखवते। आज काय माहिती कोरेगाव पार्कला पण ट्रॅफिक दाखवते। आणि मी येताना आपलं रेल्वे स्टेशनच्या इथनं आलोय कोरेगाव पार्कला, ना रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला ट्रॅफिक, ना बंड गार्डनला, ना रुबी हॉलला, कुठे ट्रॅफिक नव्हतं, पूर्ण रोड असा मोकळाच होता। तर काय माहिती संडे मे बी त्यामुळं आणि फेस्टिवल त्यामुळं पण रोड पूर्ण मोकळं होते, काहीच ट्रॅफिक नाही वगैरे। लिटरली 4 ते 5 गाड्या चालल्यात बस, एवढंच। काय माहिती ट्रॅफिक खरंच नव्हतं। तर ठीक आहे, आता म्हणून मी ही ट्रिप पण एक्सेप्ट केली, म्हटलं आपल्याला लवकर ट्रिप कंप्लीट करायच्या, म्हणजे बाकीच्या ॲपवर पण आपल्याला ऑनलाईन जाता येईल, काय त्यांच्यावर पण रेट चांगले असतात, उबरवर काय कंटिन्यू रेट चांगले नसतात। तर म्हटलं करूया फराची कंप्लीट, छोटी ट्रिप आहे, 25 मिनिटं दाखवलेले, माझ्यामध्ये 20 ते 22 मिनिटाचं कंप्लीट होईल ही ट्रिप। तर बघूया, आता कस्टमरला पिकअप करूया, इथं 2 मिनिटाच्या अंतरावर आणि ड्रॉप केला दाखवतो किती किलोमीटरचे किती भेटतं ते।
कोरेगाववरून ट्रिप घेतली, मुंडवा ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 180 रुपये भेटलेत 7 किलोमीटरचे. आणि मुंडव्यावरनं ट्रिप लागली इथं मॉलची, सीझन मॉलची, तर त्याचे आपल्याला 150 रुपये भेटलेत, म्हणजे सॉरी 142 भेटलेत, 150 कस्टमरने पे केलेत. तर ठीक आहे, या 2 ट्रिप आपण कंप्लीट केल्यात. आता अजून आपल्याला असं बघायला गेलं तर अजून 18 जातात, अजून 2 ट्रिप कंप्लीट करायच्यात, 2 ट्रिप आणि आपल्या अजून 18 ट्रिप झालेत आणि अजून आपल्याला 2 ट्रिप कंप्लीट करायच्यात, म्हणजे आपल्याला 600 रुपये आपला इन्सेंटिव्ह भेटेल. मग आपल्याला बाकीचे ॲप पण ऑन करता येतील. झाले आपल्या आत्तापर्यंत 1000 पर्यंत अर्निंग झाली आहे, तर ऑन करूया. तर बघूया पुढच्या कुठल्या ट्रिप लागतात ते. छोट्या लागल्या तर बरं, ते लवकर कंप्लीट होईल. या 2 पण माझ्या 20-20 मिनिटात ट्रिप कंप्लीट झाल्या. तर मित्रांनो, मी मुंडव्याला जी ट्रिप ड्रॉप केली लगेच झाली, 22 का 24 मिनिटं लागले. ट्रॅफिक खरंच नाही पुण्यामध्ये. आता सकाळचं तर ट्रॅफिक नाही आहे, आता 7-8च्या नंतर माहीत नाही का सांगता येत नाही. तरी बघूया, आपण तर ट्रिप कंटिन्यूस करतोय. तर आपले आतापर्यंत 945 रुपये झालेत, 1000च्या जवळ झालेत. तर बघूया, आता अजून 2 ट्रिप कंप्लीट करायचे, म्हणजे 630 रुपये ॲड होईल. तर आता उबरला तर ऑनलाईन गेलो, पण ट्रिप पण उबरला कंटिन्यू येत नाही. मगाशी तर लगेच आलती, पुढच्या ट्रिप पण येत होता, मग मी ऑफलाईन गेलो. तर आता ऑनलाईन आलोय, बघूया किती वेळ लागते तर ट्रिप लागायला. आता मॉलच्या पाठीमागे आपण, तर चान्सेस आहे ट्रिप लागायचे लवकर. बघूया किती वेळ लागतो ट्रिप लागायला. खूप वेळ झाला, ट्रिप तर लागत नव्हती उबरकडनं, पण नंतर म्हटलं ओला पण ऑन करूया, बघा ट्रिप लागते की नाही. ओला जसं ऑन केलं तसं ट्रिप लागली मला. 290 किती ते दाखवलेले. त्यांना दगडूशेठला जायचं आहे, तर ते बोलले कुठं मंदिरासमोर सोडणार का. मी बोललो सर, या टायमिंगला अलाउड नसतं, रस्ते बंद असतात, तुम्हाला जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत मी सोडू शकतो. समजा असं शनिवारवाडाच्या आसपास मी सोडू शकतो. तर ते बोलला ठीक आहे चालेल या. त्यांना पिकअप करायला आलं, हा इथं 4 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर त्यांना पिकअप करूया, ड्रॉप करूया. त्यानंतर मी विचार केला की आता तिथं गणपती मंडळ खूप जण बघायला जातात, तर तिथनं आपल्याला उबरची ट्रिप भेटेल आणि तिथं जास्त क्राऊड असल्यामुळे आपल्याला रेट पण थोडाफार चांगला भेटेल. म्हटलं तिथं जाऊन मग ट्रिप घेतलेली बरी, इथनं कमी रेटमध्ये किंवा तेच 18-20 मध्ये घेण्यापेक्षा तिथं चांगल्या रेटमध्ये भेटू शकते. तर जाऊया तिथनं. आता कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप केल्यावर भेटूया आपण. याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, हा ब्रिज आहे जो मनपाला जातो, त्याच्या पुढे तिथं कस्टमरला ड्रॉप केलंय आपण आणि त्याच्या आपल्याला 295 रुपीज भेटलेत. आता इथनं आपण उबरला ऑनलाईन जाऊया, म्हणजे आपल्याला उबरचे पण इन्सेंटिव्ह कंप्लीट करता येईल. 2 ट्रिप कंप्लीट करायचे आपल्याला उबरचे. तर बघूया आता किती वेळ लागतो. इथं तर ट्रिप पडली पाहिजे. आता मी तर ऑनलाईनच आहे, पण अजून तर आली नाही. कस्टमरचं बिल तर 308 रुपये झालं. तर बघू शकता आपल्याला त्यातले 295 रुपीज भेटलेत. तर ठीक आहे, चांगले भेटलेत, काही ट्रॅफिक लागलं नाही, काय नाही, लवकर आलं आपण. तर इथनं बघूया कुठं थांबायचं. इथं थांबायला तर देत नाहीयेत, ते ट्राय करूयात. मगाशी बोललो मी की स्टेशनच्या मागचा रोड रिकामाच आहे. तुम्ही बघू शकता स्टेशनच्या मागच्या रोडवरून आपण चाललोय, बॅक साईड 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथनं. काही ट्रॅफिक नाहीये, काय माहिती आता का ट्रॅफिक नाही. 5:30 वाजलेत, पण रस्त्यावर गाड्या पण दिसत नाही, काहीच ट्रॅफिक नाही, पूर्ण म्हणजे मोकळं दिसतंय. 5:30 वाजले तरी सुद्धा आज सगळी पब्लिक घरातच बसली आहे, काय माहित नाही, पण काही ट्रॅफिक नाही. म्हणून आज ट्रिप पण लवकर कंप्लीट होतात आपले. टोटल आता मगाची ॲड केले मगाच्या ओलाच्या ट्रिपचे, तर 1300 रुपयाच्या आसपास झाले, 1350. तर ठीक आहे, आता इथनं बघूया किती वेळ लागतं पुढची ट्रिप ॲड व्हायला. नंतर पूर्ण स्टेशन पण मोकळं वाटतं, असं वाटतं आता मला एअरपोर्टला गेलं पाहिजे. इथनं जर ट्रिप लागत नाही, कारण उबरला ते सिटीच्या इथं म्हणून ऑनलाईन होतं, पण ट्रिप तर काय पडली नाही. पण आता किती वेळ लागतं ट्रिपला काय, मग ओलाला ट्रिप पण उबरला ट्रिप पण पडत नाही लवकर. 2 ट्रिप कंप्लीट करायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला इन्सेंटिव्ह ॲड होईल. पण ओलाला ट्रिप येतात, ओलाला येतात, ते रॅपिडोला येतात, पण उबरला येत नाही, काय माहीत का. आणि मी थांबलोय 2 ट्रिप कंप्लीट करण्यासाठी. जास्त पण वेट नाही करणार आहे, जास्तीत जास्त 15 मिनटं वेट करणार, 15 ते 20 मिनटं. ट्रिप आली तर ठीक आहे, नाहीतर मग आपण दुसऱ्या ॲप करून पुढे तरी जाऊया. पूर्ण आपल्याला मॉर्निंग सकाळी 4 वाजेपर्यंत टाईम आहे. मी नाही तर कमी भाव ते 2 ट्रिप मारल, तसं काय प्रॉब्लेम नाही की आपणच मारलं पाहिजे. तरी बघू, आपण ट्राय करूया. कंप्लीट झालं तर ठीक आहे. तर बघू शकता स्टेशनच्या बाहेर पण काय ट्रॅफिक दिसत नाही इतकं. मला कोंडव्याला ड्रॉप करायचं आहे. खूप वेळाला ट्रिप पडत नव्हती, ओलाकडनं पडत होती. पहिल्यांदा पडली 256ला, त्यानंतर 20 रुपये ॲड केले टिपचे. तर म्हटलं जाऊ दे, आता दुसरी ट्रिप पण यायला सांगाय किती वाजते तर एक्सेप्ट केली. टाईम पण जाईल, 40-45 मिनटं दाखवतात ड्रॉपसाठी. तर एक्सेप्ट केली, कारण जास्त टाईम पण वेळ घालून होतं ना. मी कमी 15-20 मिनटं थांबलो एअरपोर्टजवळ, की म्हटलं ट्रिप लागल पण नव्हती लागत, जाऊ दे. आता ही वाली एक्सेप्ट केली आहे, तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया
आणि ड्रॉप करून बघूया किती भेटतात ते किले. याचे आपल्याला 316 कॅश कलेक्ट केले, आपल्याला 295 किती समथिंग भेटले. आणि पुढची ट्रिप पण लागली आहे मला, विमाननगरचीच आहे, ते एक्सेप्ट केली आहे. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. आणि बाकीचं तर तुम्हाला सांगू, जेव्हा तर जेव्हा मी ही ट्रिप घेऊन येत होतो तर सेम सीन जसं काल मीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की स्टॉप ॲड करायचा असतो. आता जेव्हा विमाननगरवरून निघालो तर रस्त्यात एक स्वीट होम लागलं, त्यांना मिठाई घ्यायची होती. चला ठीक आहे, तर मिठाई तर घेतली आपण लगेच, कारण बाजूलाच होतं म्हणून मी तिथं काय बोललो नाही. पण ते त्यांनी सांगितलं की जाताना त्यांना कोणातरी पिकअप करायचं आहे. रस्त्यात होतं, मला क्राऊन हॉटेल आहे का काय नक्की नेम मला आठवत नाहीये, कारण मी एवढं नोटीस नाही केलं. मला नक्की ना आठवत आहेत, बाकीच्यांना माहीत असेल. हे आपलं कोरेगाव पार्कचा जो HP चा पेट्रोल पंप आहे, जो एरवड्याच्या ब्रिजपासून सरळ आल्यावर राईट मारला आपण, जो वन वे केलाय, तर तिथंच हॉटेल येते. क्राऊन आहे का काय मला नक्की नाव आठवत नाही. आणि मी स्टॉपमध्ये बघितलं ना, तिथनं पिकअप करायचा होता. आणि रस्ता पण जायचा, मग कोंडवाला यायचा रस्ता पण तिकडनं आपला शो केलता. पण तरी सुद्धा मी त्यांना सरळ बोललो, मॅम आपको पिकअप करना है? ते बोले हाँ. तो म्हणलं ठीक आहे, आप स्टॉप ॲड करतो. तर मुझे नहीं आता, बता दीजिए. तर मी त्यांचा मोबाईल घेतला, त्यांना दाखवलं की स्टॉप कसा ॲड करायचा. आणि असं म्हणजे तिथं ऑप्शन शो नाही करत समोरासमोर. सर सगळ्यांना सांगतो, ओलामधून जर ॲड स्टॉपचा ऑप्शन करायचा असेल किंवा ट्रिप पण ॲडिट करायची असेल तर ओलाचं त्यांचं अकाउंट घ्या, ट्रिप इन्फॉर्मेशनवर जावा. तिथं खाली आपला नाव, गाडीचं नंबर वगैरे सगळं शो करेल. आणि खाली जाताल ना, अजून खाली स्क्रोल करायचं, तिथं ट्रिप डिटेल करून असं एक ऑप्शन असेल, तर त्याच्यावर क्लिक करायचा. क्लिक केला ते आपला जो त्यांचं पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंटचं ते शो होईल. तिथं गेलं ना, त्या बाजूला प्लसचं चिन्ह असतं, त्या प्लसचं चिन्ह करचाल तर तिथं ऍडचं ऑप्शन येतं. आणि जर तुम्ही जर ड्रॉप लोकेशन ऍडिट करायचं असेल तर डायरेक्ट ऍडिटवर जाऊ शकता. पण ऍडिटवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला प्लसचं ऑप्शन नाही येणार. त्या प्लसच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक करचाल ना, तर तिथं ऍड स्टॉपचा येईल. आणि तो स्टॉप आहे ना थर्डला येईल. थर्डच्या बाजूलाच बघा, तर खाली असं स्वाईपचं ऑप्शन असेल, स्वाईप करून असा एक लोगो असेल, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जो तुमचा ड्रॉपचा पॉईंट आहे तो लास्टला जाईल आणि मधला स्टॉप आहे तिथं ऍड्रेस टाकायचा ऑप्शन येईल. मग तिथं ऍड्रेस टाकून ट्रिप एडिट करा, सबमिट करा. तुमचा पे आउट पण मला म्हणजे जेव्हा विमाननगर निघालो 275 रुपीज काय ते दाखवलेले आणि आता 295 रुपीज भेटलेत. म्हणजे बघू शकता, ट्रिप एडिट केल्यामुळे आपल्याला 20 रुपये, भले 20 रुपये आपल्याला भेटेल. असं की पिकअप करायचंय तर सर कस्टमरला बोला, सर आप स्टॉप ऍड कर दीजिए. भले 20 रुपये का असताना आपल्या हक्काचे तर आपण सोडायचे नाही. आपण का त्यांच्याकडनं कुठलं एक्स्ट्रा मागत नाही काय ते. तर ठीक आहे, आता आपल्याला रिटर्न ट्रिप लागली, मला रिटर्न विमाननगरची लागली आहे. फक्त बघायचं एअरपोर्टची आहे का कुठली आहे ती नाही माहिती असेल तर त्या मॅमला मी बोलणार, मॅम एअरपोर्ट लोकेशन अपडेट कर दीजिए. कारण ओला काही बघता ओल्ड एअरपोर्टचं लोकेशन होतं, त्यांच्यामध्ये विमाननगरमध्ये आपलं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट असं लोकेशन टाईप करून अपडेट करून घ्या, मग कदाचित अमाऊंट वाढेल. मी कधी ट्राय नाही केला, आज ट्राय करतो आणि सांगतो तुम्हाला काय होतं, अमाऊंट नक्की वाढते की नाही वाढते मला पण नाही माहित. पण ओलामध्ये कधी पण ओल्ड एअरपोर्टचं लोकेशन येतं. तर आता बघूया, आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनवर, चाललोय 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर जाऊया, तिथं जर एअरपोर्टची ट्रिप असेल तर त्यांची ऍडिट करेल मी आणि सांगतो मग अमाऊंट वाढते की नाही वाढते. मला 265 रुपीज दाखवलेले म्हणजे ट्रिप जेव्हा आलती मला तेव्हा. आता बघू ऍडिट केल्यानंतर काय होतंय. No, but it's fine. No, come back. It's fine. I said come I'll back. be fine. No. Because I'm really pissed off. It's fine. No, but if anything, you're coming back. You're not going anywhere. मैम एयरपोर्ट ड्रॉप है आपका? नहीं. 6510. Bye bye. एयरपोर्ट पे ड्रॉप नहीं है क्या? नहीं है. 6150 6150. हाँ. एक बार चेक 6510. सॉरी. एयरपोर्ट के सामने है हयात रीजेंसी.
मुझे लगा एयरपोर्ट का, तो एयरपोर्ट का लोकेशन कभी कभी रॉन्ग आता नाही. अच्छा नहीं. मध्ये बघितलं तर कस्टमर होते, त्यांना एअरपोर्टला नव्हतं, त्यात मी लोकेशन अपडेट केली असती तर यांना इथं हायतला ड्रॉप केलं. 285 रुपीज आपल्याला भेटलेत. त्यातले समजा आपल्याला 265 किंवा 270 रुपीज भेटले असतील. तर आता आपण एअरपोर्ट जवळ आलोय. परत एअरपोर्टवर ट्रिप घेऊन गेलतो, एअरपोर्टवर परत आलोय. तर आता इथनं माझा विचार आहे उबरला ऑन करायचा. उबरच्या 2 ट्रिप मला कंप्लीट करायच्या, अजून 2 ट्रिप कंप्लीट नाही झाल्यात. ओव्हरऑल आपली गाडी 109 किलोमीटर चालली आहे आणि अर्निंग आपली आधी किलोमीटर दाखवतो. हां, तर तुम्ही बघू शकता गाडी आपली 109 किलोमीटर चालली आहे आणि हाफ टँक आपला अजून आहे CNGचा. तर मी नेहमी तर CNG पूर्ण नील करत नाही. नेहमी ज्या लास्ट 2 कांड्या ज्या उरतील तेव्हा मी नक्की CNG फिल करतो, कारण आपण असं इमर्जन्सीमध्ये कुठं फसू नये म्हणून. बट पेट्रोल पण तेवढेच ठेवतो आणि ज्याच्याकडे CNG गाडी त्यांना माहीत असेल पेट्रोल जास्त करून थोडाफार स्टार्ट करत जावा, कारण बरेच ड्रायव्हर असतात ते डायरेक्ट फक्त CNGवर स्टार्ट करतात. तर असं नका करत जाऊ. पेट्रोल आपला जो पेट्रोलची मोटर जी असते बॅक सीटच्या खाली, तर ती पण व्यवस्थित ठेवण्यासाठी पेट्रोलवर पण डेली नाही, आठवड्यातून 3-4 किलोमीटर चालवा किंवा स्टार्टर जो आहे तो पेट्रोलवर मारा जावा आणि पेट्रोल आपल्या गाडीत ठेवा. 500-700 रुपयाचं पेट्रोल ठेवत जावा. नाही तर मी तर हेच बोलाल महिन्यामधून किंवा तुम्ही महिन्यात समजा आठवड्यात डेली आठवड्याला 200-300 पेट्रोल टाकत जावा. बघा तुमचं 2 महिन्यानंतर हाफ टँक तरी पेट्रोल जमा होईल, असं माझं म्हणणं आहे. बाकी तर तुमच्यावर डिपेंड आहे. बट पेट्रोल ठेवत जावं, कारण जर बाय चान्स लॉंग ट्रिप असेल कुठं तिथं CNG अवेलेबल नसेल तर तुम्हाला पेट्रोल पण गाडी चालवावी लागेल. तर कोरेगाव पाकसे इथं 4 किलोमीटरचे 200 रुपये भेटतात. अरे सॉरी, एक्सेप्ट करत होतो पण ट्रिप ती उडली. चांगला रेट पण होता, 4 किलोमीटरचे 200 भेटत होते. असू द्या. तर आता बघूया इथं एअरपोर्ट जवळ आहे, आपण आपला ट्रिप लागल कंप्लीट करूया. आणि मी बोलत होतो गाडी पेट्रोल ठेवायचं, तर गाडी पेट्रोल ठेव जा, कारण कुठं इमर्जन्सी जिथं CNG अवेलेबल नसेल तर तुम्हाला पेट्रोल गाडी चालवावी लागेल. तर ठीक आहे. तर आता आपण तर 109 वर आपली 1800ची अर्निंग झाली आहे. अजून आत्ताशी वाजलेत 8:14 झालेत. तर आपल्याकडे अजून खूप वेळ आहे. माझ्या मते आज टार्गेट चांगलं कंप्लीट होईल, 3000 जिथं अर्निंग होतील. तर बघूया आता इथनं आधी 2 ट्रिप 3000ची होतील. जर आपण इन्सेंटिव्ह ऍड केला जो उबरकडनं भेटणार आहे, मी मॉर्निंगला दाखवलेला, तर तो ऍड केला तर जास्तच होईल. पण तो ऍड नाही करणार आपण, कारण तो जो इन्सेंटिव्ह आहे ते मी ज्या ट्रिप मारतो आणि माझा भाऊ पण ज्या ट्रिप मारतो त्या मिळून आहे, मग ते तर ऍड करत नाही मी. असो, बघूया आता किती वेळ लागतो पुढची ट्रिप लागायला आपल्याला. पुढची ट्रिप लागलेली 247 रुपीज दाखवले स्वारगेटला ड्रॉप करायचे आणि 20 रुपये आपल्याला हे ऍड झाले वॉलेटमध्ये. बघू शकता, सॉरी 28 रुपये ऍड झालेत. तर टोटली ट्रिप काउंट करा, म्हणजे 280च्या आसपास काहीतरी ट्रिप झाली आहे. ठीक आहे, हे कंप्लीट करूया. आणि आता काय माहिती, उबरला तर मी विमाननगरला पण ऑनलाईन होतो, बट मला काय येत नव्हते ट्रिप. आणि 2 ट्रिप आपल्याला कंप्लीट करायचे तरी सुद्धा ट्रिप येणार. मग आलती 1-2 एक्सेप्ट करत जाऊ, तो पण तर गायब व्हायच्या. वेट केला 5-10 मिनटं, मग म्हटलं जाऊ द्या तर रॅपिडो ऑनलाईन करूया, कारण जास्त टाईम पण तेवढाच वाचवायचा आहे. तर ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागते. जर जास्त टाईम झालं तर मग परत दुसरा ॲप ऑनलाईन करूया. आता उबरला राहूया ऑनलाईन. आता स्वारगेटला म्हटलं ट्रिप तर लागली पाहिजे, पण काय मत लागते की नाही बघूया. खूप वेळ झाला ट्रिप लागली नव्हती, पण लास्टला उबरवरून ट्रिप लागली आणि चांगली लागली. 17 किलोमीटरच्या काही 500 रुपये काही दाखवता. पिंपरी चिंचवडचीच आहे. लगेच एक्सेप्ट केली आहे. आता आलोय कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप करतो आणि ड्रॉप केला सांगतो आपले टोटल पण किती झालेत आणि या ट्रिपचे किती भेटतात ते. ड्रॉप केले आणि त्याचे काय माहित मला 527 काय दाखवले आले 24 किलोमीटरचे, पण ते काय माहित अपडेट झालंय आणि मला 638 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, अर्निंग तर चांगली भेटली आपल्याला, अमाऊंट तर चांगली भेटली, असा काय प्रॉब्लेम नाहीये. आणि आपले टोटल आता इन्सेंटिव्हचे 19 ट्रिप कंप्लीट आहे. फक्त एक ट्रिप कंप्लीट करायची आहे मॉर्निंग 4च्या अगोदर. तर माझ्यामध्ये होऊन तर जाईल 4च्या अगोदर. आता बघू आपण उबरवरच ऑनलाईन राहू. आता पिंपरी चिंचवडमध्ये छोटी जरी ट्रिप भेटली तरी काय प्रॉब्लेम नाही. व्हॅलिडिटी बघू शकता 4 वाजेपर्यंत आहे. छोटी जरी ट्रिप भेटली तरी पूर्ण करूया, म्हणजे आपले 600 रुपये पण आज ॲड होतील. तर बघूया आता किती वेळ लागतो पुढच्या ट्रिपला. तर पुढची ट्रिप पण भेटली आपल्याला 20वी. तर पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायचं आहे. इथनं एक 450 मीटर काय पिकअप आहे आणि अमाऊंट पण चांगली दाखवली, 200 किती दाखवली आहे. तर ही ट्रिप आपली कंप्लीट होते ना, तर आपले आजच्या ट्रिपचे पैसे 3000 कंप्लीट होतात ते, प्लस 600 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह पण भेटेल. तर ठीक आहे, बघू आता ही ट्रिप पिकअप करूया आणि ड्रॉप केला मी सांगतो टोटल हिशोब किती झालाय. तर मित्रांनो, जी आपल्याला 20वी ट्रिप लागलेली मी बोललेलो, तर त्याचं तुम्ही बघू शकता आपल्याला 5 किलोमीटरचे हे बघू शकता 5 किलोमीटरचे आपल्याला
क्लिअर होतं. हां 5 किलोमीटरचे आपल्याला 209 रुपये भेटलेत. 209.47 म्हणजे 210. आता हे जर असं कॅल्क्युलेट केलं तर पर किलोमीटर 40 रुपयांनी ट्रिप पडली आहे. त्यानंतर माहीत पर पुढची ट्रिप आली, मी लगेच एक्सेप्ट केली. रेट चांगला होता, बघू शकता. 6.94 किलोमीटर म्हणजे 7 किलोमीटर पकडा. 7 किलोमीटरचे 260 रुपये आपल्याला दिलेत. म्हणजे ही पण ट्रिप 7 14 30-32 रुपये पर किलोमीटरने ही पण ट्रिप लागली. तर दोन्ही अचानक काय माहिती उबरने एवढा रेट का दिला, पण या 2 ट्रिप आपण कंप्लीट केला, आपला फायदा आहे. आता असं बघायला गेलं तर माझी गाडी टोटल चालली आज 167 किलोमीटर, ठीक आहे. आणि अजून 2 कांड्या आहेत आपल्या गाडीमध्ये. आणि ओव्हरऑल अर्निंग आपली मी चेक करू तर तुम्हाला दाखवतो. टोटल फक्त ट्रिपचे मी सांगतोय अमाऊंट, ट्रिपचे फक्त 3198 रुपये झालेत. आणि CNG माझ्या मते आपला अजून आता जर जाऊन मी फिल केला तर 600-650चा बसेल, तरी आपले प्रॉफिट 2400-2500 राहतात ते. आणि त्यात अजून एक गोष्ट, अजून तर आत्ताशी वाजले, तुम्ही हे टायमिंग बघू शकता, 11:19 झालेत. आणि आपण सकाळी सगळ्यामध्ये 1 वाजता स्टार्ट केलेलं, म्हणजे समजा आपले 10 तास कंप्लीट झाले. 10 तासात चांगलीच अर्निंग झाली आहे. पण असं बघायला गेलं तर तुम्हाला अजून एक दाखवतो गोष्ट. आणि हां तर तुम्ही वर बघू शकता ते 600 रुपये मी जे बोललो इन्सेंटिव्हचे, तर 600 रुपये हे इन्सेंटिव्हचे पण ऍड झालेत आपल्या वॉलेटमध्ये. आणि प्लस हे माहीत नाही कोणती तरी 2 नॉन ACच्या ट्रिप कंप्लीट करायच्या, त्याचे पण आपल्याला 120 रुपये भेटलेत. तर टोटल 720 रुपये आपल्या वॉलेटमध्ये ऍड झालेत. तर तुम्ही हे चेक करू शकता वॉलेट. हां हे बघा, हे दोन्ही एक 600 रुपये ऍड झालेत, प्लस 120 रुपये पण ऍड झालेत. तर अशा प्रकारे आपले, म्हणजे हे तर मी पकडत नाहीये, मी सकाळी पण सांगितलं की मी हे जे इन्सेंटिव्हचे पैसे ते पकडणार नाहीये, कारण इन्सेंटिव्ह आमच्या दोघांमध्ये डिवाइड झाला समजा, कारण माझा भाव आणि आम्ही दोघं एका अकाउंटवर काम करतो, त्यामुळं या ट्रिप आमच्या कम्प्लीट होतात. ट्रिपचा जो टार्गेट आहे तो कम्प्लीट होतो. जर एकटा माणूस कोण करत असेल, जर त्याने कंटिन्यू उबर वापरलं तर त्याकडनं कम्प्लीट होईल, नाही तर नाही होणार. कारण ज्या अगोदर माहिती आहे स्ट्राईकच्या अगोदर मी आणि माझा भाऊ कंटिन्यू फक्त उबरवर काम करत होतो. आणि त्या उबरवर रेट पण चांगला होता, पावसाळा होता त्यामुळं कशामुळे माहिती आहे, पण रेट चांगला होता उबरवर. आणि त्या टायमिंगला आमचं जे विकली टार्गेट असेल, आधीचे व्हिडिओ जर तुम्ही मला बघितले त्यामुळे बघू शकता, इन्सेंटिव्ह जो असायचा तो टाइम पिरियड त्याचा कम्प्लीट करायचा 4 दिवस असायचा, मंडे टू थर्सडे. आणि दुसरा टाइम पिरियड असायचा फ्रायडे टू संडे, म्हणजे मंडे मॉर्निंग 4 पर्यंत. तर आमचे दोघं आम्ही काम करत होतो. आमचे फर्स्ट 2 डेज मध्ये जास्तीत जास्त 3 डेज समजा, 3 डेज मध्ये टार्गेट पण कम्प्लीट होते, इन्सेंटिव्ह पण रिसिव्ह व्हायचा आणि पूर्ण टोटल इन्सेंटिव्ह रिसिव्ह व्हायचा. तर तेच आहे, जर असं फर्स्ट स्टेजवाला इन्सेंटिव्ह जर जो एकटा माणूस जर काम करत असेल तर त्यांनी जर कंटिन्यू जर उबर केलं तरच होऊ शकतं. आता आम्ही 2 जण करत होतो म्हणून आमचं कम्प्लीट झालं. तर मी काउंट करणार नाही आपल्या अर्निंग मध्ये. तर आपली अर्निंग आपण फक्त आजची हेच पकडूया की 3198 झाले पाहिजे, 3200 समजा. आणि CNG माझा 600-750 जाईल, तर 2400-2500चा प्रॉफिट आजचा उरल. पण आपण ते अजून 11:30 वाजायला आलेत. तर मी आता इथं पिंपरी चिंचवडमध्येच आहे, तर चिंचवड चौकात जाऊया, CNG फिल करूया आणि जवळच्याच कुठल्या तरी 1-2 ट्रिप कंप्लीट करूया. जर असाच चांगला रेट दिला जो मागाच्या लास्टच्या 2 ट्रिपचा दिलता तर चांगलंच आहे, बेटरच आहे. जर नाही दिला तर मग त्याला आपण काय करू शकत नाही. बट आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की जी 20वी ट्रिप मला भेटलेली 200 रुपयाचे भेटले, चाफेकर ड्रॉप करायचे 5 किलोमीटरचे. तर त्यामध्ये असं झालं, त्यामध्ये आपण 50 रुपये कस्टमरकडे एक्स्ट्रा घेतलेत. का घेतलेत ते तर मी सांगतोच, आणि लाजमी कोणी पण घेतले असते. तर कस्टमरला म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमध्ये काय ते फंक्शन होतं, तर ते काम करणाऱ्या बाया होत्या, त्या होत्या, ठीक आहे. तर टोटल 5 जणी होत्या त्या, आपली गाडी 4 जणांची 5 जण होती. तर मी तिथं जेव्हा कस्टमरला पिकअप करायला गेलो तर कस्टमर तर बिल्डिंगच्या बाहेर सांगितले, ते घेऊन आले. तर ते बोलले ठीक आहे, त्यांना बोलले बसा गाडीत. बोलले सर 5 जण आहेत, आपल्याकडे 4 जणांची सीट कॅपॅसिटी आहे. ते बोलले घ्या करून ऍडजस्ट. म्हटलं ठीक आहे घेतो सर, बिल तुम्हाला किती, त्यांनी ते अगोदर पे करत होते. तर मी त्यांना बोललो किती बिल दिलं, 220. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही 270 करा. तर लाव काय सर, इथं 13 मिनिटं होतं 15 मिनिटं होतं जायचं. म्हटलं सर 15-13 मिनिटं आहेत, पण प्रश्न मिनिटाचा नाहीये, सीटचा आहे. तुम्ही आता जर सेपरेट जर गाडी करून गेला तर आमका तुमचे 100-150 रुपये असेच गेले असते. मी तर पुन्हा 50 रुपये एक्स्ट्रा करायला बोलतोय. त्यांना बोलते हेच होतं ते, अहो काय होतं एवढीशाला. मी बोललो सर मला एवढंच बोलायचं आहे, मी 8 लाखाची गाडी घेऊन
असं सीट जी 1.5 लाखाची रिक्षावाले सीटा भरतात, मी तसं सीटा भरून तर गाडी तसं सीटा भरून तर कमवायला गाडी घेतली नाहीये. तर मी जे आहे ते तुम्हाला मागतो माझ्या हक्काचे. त्या एवढंच फक्त बोललो. त्यानंतर बोलले ठीक आहे करतो. मग ते पेमेंट तर करत होते, फक्त ते बघत होते मी जर तयार झालो तर घेऊन जाईल वगैरे, त्यामुळे फक्त ते बोलत होते. पण ते पेमेंट तर करणार होते ते मला पण माहिती आहे. मी पण त्याच्यात अडलो. सरळ बोललो सर तुम्ही जे आहे ते 50 रुपये एक्स्ट्रा करा. तर सरांनी 50 रुपये एक्स्ट्रा केलेत. ते पण मी काउंट नाही केले. ते काउंट केले तर आपले 3200-3200च्या आसपास होते. पण नको 3200 आपण समजू आपले 3200 आतापर्यंत अर्निंग झाली आहे. तर बघू आता सीएनजी वगैरे फिल करतो. आणि अजून माझी जी बोललो मुंबईला जाणार आहे सकाळी, तर 3 वाजता ट्रेन आहे स्टेशनवरनं. तर मी बघू 12:30 पर्यंत करा, म्हणजे अजून 1 तासभर करल, म्हणजे घरी जाऊन तयारी वगैरे करून स्टेशनला आपल्याला जाता येईल. तर ठीक आहे जरा बघू आता सीएनजी कितीचा बसतोय. मी त्याचा पण एक फोटो काढतो आणि बाकी अर्निंग बघूया. जर ट्रिप मारली तर ट्रिप ऍड करून अर्निंग सांगूया, आणि जर नाही मारली तर टोटल अर्निंग आपण सांगूया किती होती घरी गेल्यावर. तर सीएनजी आपण फुल केलाय बघू शकता, फुल झालाय. आणि 584 रुपयाचा सीएनजी बसला आपल्या गाडीत. तर ठीक आहे. आणि आता आपण सगळे ॲप लॉग इन केले, कारण आपला तासभरच काम करायचं आहे. कुठं आउटसाईडची ट्रिप घ्यायची नाही. आता मला आली ती चहावरली बुर्जुकची, पण काय एक्सेप्ट नाही केली मी. राहू दे बोललो, एवढा लांब नाही जायचं आहे. तर इथनंच बघूया कुठली ट्रिप लागते आपल्याला थोड्या वेळ. तर मित्रांनो आपण आला आता इथं घराजवळ. आपली गाडी तुम्ही बघू शकता 207 किलोमीटर चालली, आणि 2 अंडी आपल्या फक्त कमी झाल्यात. म्हणजे 100 रुपयाचा किंवा 150 रुपयाचा पकडा सीएनजी कमी झाला असेल यातनं. तर बाकीचा तर आपण आजची फक्त ट्रिपची अर्निंग बघूया. ओव्हरऑल आपली आजची ट्रिपची 3478 रुपये झाली आहे. हे तुम्हाला उलट दिसत असेल. आणि येतात आम्ही म्हणजे शेवटची एक ट्रिप मारली, त्याचे आपल्याला 268 रुपीज भेटले. हे तुम्हाला उलट दिसत असेल, मी फ्लिप करतो नंतर. तर 268 भेटले. ही ट्रिप खरं तर नव्हती घेतली पाहिजे, कारण ती पुण्याला साईडला काही ड्रॉप करायची होती. मला ड्रॉप करायला 35-40 मिनिटं लागले. परत इथं मी नॉनस्टॉप घरी आलो, कारण आता तुम्ही बघू शकता टायमिंग झाला 1 वाजून 19 मिनिटं झालेत. आणि आपल्याला 3 वाजता ट्रेन आहे पुणे स्टेशनवर मुंबईला जायची. त्यामुळे मी नॉनस्टॉप आलो. म्हटलं आता घरी जाऊन तयारी वगैरे बॅग पॅक करून आपल्याला निघायचं लवकर. तर त्यामुळे मी काय तिथं थांबलो नाही जास्त वेळ, डायरेक्ट नॉनस्टॉप ऑफलाईनहून आलोय. आणि आपला सीएनजी जसा तुम्ही बघितला 2च गाणी कमी झालेत, तर त्याचे 100 ना 150 पकडूया. ठीक आहे. तर ओव्हरऑल आजची अर्निंग मी ऍड केली 268 पण. तर टोटल 3478 रुपये आपले ओनली ट्रिपचे झालेत. ठीक आहे. आणि जो मगाशी आपण सीएनजी भरला, तर तुम्ही त्याचे 584 मायनस करा, उरले आपल्याकडं 2894 रुपये 2894. ठीक आहे. त्यातनं मायनस जर मी 150 पण करतो, जो एक्स्ट्रा सीएनजी आता गेलाय त्यातनं पण मायनस केलं, तरी आजचे आपले झाले 2744 रुपये. ओव्हरऑल जर आपली आजची अर्निंग बघितली तर फक्त ट्रिपची 2474 झाली आहे. पण जर मी जो 2 इन्सेंटिव्ह आपल्याला भेटले वॉलेटमध्ये ऍड झाले 600 आणि 120चा, जो मी मगाशी पण दाखवलेला, 1 मिनिट आता परत शो करतो. हा तुम्ही हे बघू शकता, तुम्हाला दिसत असं मी फ्लिप करतो नंतर. हा इन्सेंटिव्ह पण ऍड झालाय. तर याच्या हे जर आपण प्लस केले 600 प्लस 120 रुपये, तर टोटल आजची अर्निंग आपली होते 3464 रुपये. तर 3464 आपली होतीये. पण हे मी आधी पण बोललोय की हे माझ्या भावाचे आणि माझ्या दोघांचे मिळून इन्सेंटिव्ह आहे, म्हणून हा मी आजच्या दिवसामध्ये ऍड नाही करणार आहे. तर आजचं फक्त आपण प्रॉफिट बघा 2744 रुपये झालेत. तर ठीक आहे. ओव्हरऑल आपला टार्गेट डेचा 200चा असतो. आपण बोलूया 300-400 जास्त करणार, पण आपला 2700 झालाय, चांगलीच गोष्ट आहे. आणि किलोमीटर आपले टोटल 207 झाले. त्यातले माझे 15-20 किलोमीटर असे पकडा कुठं सीएनजी भरण्यात किंवा घरी येण्यामध्ये गेले असेल. मग तरी आपण 200 पकडूया. तर 200 मध्ये आपलं प्रॉफिट झालं तर 2744 रुपये सगळं कट वगैरे करून. तर इन्सेंटिव्ह ऍड केला तर मी मगाशी सांगितलं, तर इन्सेंटिव्ह ऍड केला तर आपले 3464 रुपयाला जाते. पण ते ऍड नाही करायचे. 2744 आजचं प्रॉफिट आहे. ओव्हरऑल आज विषय असा झाला की आज काय माहित फेस्टिवल वगैरे होते, त्यामुळे आपला रेट पण मध्ये बघितला 2-3 ट्रिप उबरचे रेट चांगले भेटलेत, म्हणजे पर किलोमीटर 30 रुपयांनी भेटलेत. परत स्वारगेटवरनं जी ट्रिप घेऊन आलो त्याचे पण मला 600 भेटलेत. एक्सेप्ट करताना 524 काय दाखवलेले, पण ते 600 काय झाले कसं आलं माहित नाही, पण चांगले रेट भेटला. तर ठीक आहे, ते पण बोललं तर एवढं काय वाईट नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आज पुण्यामध्ये रोड्स खरंच काही ट्रॅफिक, मला कुठं ट्रॅफिक फेस करायला भेटलं नाही. मी स्वारगेटला पण गेलोय, स्वारगेटला जाताना पण फेस करायला नाही भेटलं, तिथनं येताना पण फेस करायला नाही भेटले. आणि मध्ये मध्ये मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं दुपारचं पण काही ट्रॅफिक नव्हतं, पूर्ण रोड मोकळा होता. आज काय माहिती, आज गणपती विसर्जन होते आणि संडे होता, त्यामुळं
ट्रॅफिक नसेल किंवा बाकीचे फिरायला गेले असतील असं काय सांगता येत नाही. तर ठीक आहे, असू द्या. पण आपला दिवस आजचा खरंच खूप चांगला गेलाय. तर 2744चं आजचं प्रॉफिट झालंय माझं. तर माझा जो टार्गेट होता तो थोडा प्लस झाला. जसं मी आधी बोललो, आपल्या गाडीमध्ये जो आधी खर्च झाला तो आपला कव्हर करायचा आहे. म्हणून अजून मी आणि माझा दोघं 5-10 दिवस एक्स्ट्रा अर्निंग करणार आहे, ताकी आपला खर्च निघा. तर ठीक आहे मित्रांनो, आजची तर अर्निंग तुम्ही बघितली आणि आता मी घरी गणपती बघायला जाणार आहे मुंबईला. तर नक्की त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल. आणि 1 आणि 2 म्हणजे 2 दिवस मी जाणार आहे, 1 तारीख आणि 2 तारीख. माझा प्रयत्न असेल 2 तारखेला नाईट जर मारली तिथं तर 3 तारखेला लवकर यायचं आणि कामाला निघायचं. नाही जमलं तर 4 तारखेपासून आपण नक्की डेली अर्निंग पुण्यामध्ये बघूया ओला उबरची माझी. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कारण मी डेली असेच व्लॉग टाकणार आहे, आता कंटिन्यूस करणार आहे. जसं गेल्या वीकमध्ये लगातार 7 दिवसाचे मी माझी अर्निंग अपलोड केलेली. आणि मी हेच प्रयत्न करतो की जो आपल्याला खरंच अर्निंग भेटते, जे आपल्याला खरंच रेट भेटतो मी तोच दाखवतो. कारण असं नको व्हायला की सगळेजण बोलतात की फक्त सगळेजण बोलतात की रेट काय चांगला नाहीये, काही जण बोलतात गाडी विका नका घेऊ. मी कोणाला असं सजेस्ट पण नाही करत गाडी घ्या, कोणाला मी असं बोलत नाही की गाडी नका घेऊ. कारण बघा, जी अर्निंग आहे, जर आपण टाइम देतोय तर अर्निंग नक्की होणार, हे मी सांगू शकतो. आता मी कसा टाइम देतो, काय देतो, हे मी डायरेक्ट अनकट व्हिडिओ अपलोड करतो. कारण तुम्हाला पण काय असं काय जण बोलतात एडिट वगैरे असेल काय, त्यामुळे मी जे काय ते डायरेक्ट रेकॉर्ड करतो लाईव्ह मध्ये आणि डायरेक्ट जसं आहे तसं एडिट करून टाकतो. कारण बाकीच्यांना गैरसमज नको व्हावा की रेट कसा आहे काय. आणि मी हे पण बोलेल, मी तर त्याला आम्ही 2 जण म्हणून मी लेट निघतो. मी तर सगळ्यांना हे सजेस्ट केलं मॉर्निंगला लवकर निघा 6-5च्या टायमिंगला. आणि बघा तुम्ही तुमची अर्निंग रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत चांगली सगळे सीएनजी वगैरे कट करून चांगली निघेल. मी किती निघेल हे सांगणार नाही, आता सगळेजण बोलतील जर कोण गेलं आणि त्याला ट्रिप भेटला तर त्याला माहित असेल की आपल्याला कोणत्या ट्रिप एक्सेप्ट करायच्यात, कुठल्या एरियाची करायची. कारण असं किती वेळा होतं, समजा तुम्हाला ट्रिप लागली आहे बिबेवाडीची असाल आणि तुम्ही बालेवाडी समजून एक्सेप्ट करत असाल, तर बिबेवाडीला जाताना तुम्हाला किती ट्रॅफिक लागेल ते तुम्हाला तिथं गेल्यावर समजेल. आणि बालेवाडी कुठं आलं बिबेवाडी कुठं आलं खूप मोठा फरक आहे. कारण जेव्हा मी स्टार्टिंगला पुण्यात मी नवीन होतो, मी स्वतः कन्फ्युज झालतो. त्यामुळे असे नवीन खूप जण असतील, त्यामुळे मी त्यांना बोलतो कधी पण ट्रिप एक्सेप्ट करताना प्रॉपर ऍड्रेस बघा आणि काय असे एरिया जे ट्रॅफिकचे वगैरे ते पण तुम्ही आधी बघून घ्या. कारण काय जण हिंजेवाडी समजून हांडेवाडीची ट्रिप पण एक्सेप्ट करतात, असं पण झालेलं आहे. माझ्यासोबत झाले म्हणून मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय. बाकी असं ठीक आहे, आता इथं संपला. मी पण आता थोडा घाईत आहे कारण ट्रेन पकडायची आहे. बाकी जर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.